शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण दशक पहिला समास 10वा नरदेह स्तवन पाहणार आहोत. मागच्या वेळी आपण परमार्थ स्तवन हा समास पाहिला होता. परमार्थ करण्याचं साधन असा हा नरदेह आहे आणि किंवा परम अर्थ शोधण्यासाठी दिलेलं हे साधन आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून हे सांगण्यासाठी समर्थांनी परमार्थ स्तवनाच्या पाठोपाठ नरदेह त्याचं स्तवन केलेलं आहे. आणि त्या नरदेहाचं स्तवन करताना समर्थ असं म्हणतात पहिल्याच ओवीमध्ये, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जे की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते श्रीराम. माणसाच्या देहाची रचनाच मोठी अपूर्व केलेली आहे. परमार्थातल्या कोणत्याही प्रकारची उपासना, साधना, व्रतवैकल्य, योगयाग, यज्ञ हे सगळं तो सहजपणे करू शकतो. परमेश्वराने मानवाची उत्पत्ती करताना हा सगळा पूर्ण विचार करून मग त्याच्या देहाची रचना केलेली आहे. त्यामुळे देह हे परमार्थाचं साधन आहे, म्हणून त्यांनी आपल्याला तो दिलेला आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये एक गोष्ट अशी सांगितली जाते की परमेश्वर ज्या वेळेला सृष्टी निर्माण करत होता त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा प्राणी जेव्हा निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा एकदा गाय हा प्राणी निर्माण केला आणि देवांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्थानापन्न व्हा, या देहामध्ये तुम्ही तुमच्या स्थानापन्न व्हा. म्हणजे काय, आपापल्या जागेवर जाऊन तिथे थांबा. रुद्रामध्ये प्रत्येक अवयवाची कोणती देवता आहे हे दिलेलं आहे. म्हणजे जसं डोळ्यांची देवता आदित्य, कानांची देवता दिशा, मनाचा चंद्रमा, अशा ह्या ज्या देवता आहेत त्यांचं वर्णन रुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा या सगळ्या देवता आपापल्या जागी स्थानापन्न झाल्या आणि पुन्हा काही वेळाने बाहेर आल्या आणि परमेश्वराला म्हणाला की हा पिंड किंवा हा देह काही आमच्या मनास येत नाहीये, आम्हाला इथे आतमध्ये राहावंसं वाटत नाही. तो म्हणे ठीक आहे, बरं मी दुसरा देह तयार करतो. म्हणून ब्रह्मदेवानी पुन्हा दुसरा देह केला, तो घोड्याचा देह तयार केला. तिथेही सर्वांनी आज जाऊन बघितलं की डोळ्यांच्या ठिकाणी डोळ्यांची देवता गेली, कानांच्या ठिकाणी कानांची देवता गेली, वाणीच्या ठिकाणी वाणीची देवता गेली, असं सगळेजण गेली. पण काही नाही, पुन्हा आपलं त्यांनी नॉट फिलिंग वेल असं सांगून पुन्हा तिथनं ते बाहेर आले. म्हणजे त्यांना तिथेही चैन पडेना. मग मात्र भगवंतानी विचारलं, म्हणजे ब्रह्मदेवानी विचारलं की एवढं असं का बरं तुम्हाला वाटतं की या देहामध्ये राहण्यासारखं नाहीये? तर त्यांनी सांगितलं, आम्ही जेव्हा त्याच्या डोळ्यातनं पाहिलं, बाहेर पाहिलं, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की त्या डोळ्यातनं फक्त गोठा, चारा, बैल आणि वाघ या 4 गोष्टी आम्हाला दिसल्या. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टी. आहार म्हणजे त्यांना चारा दिसला, निद्रा म्हणजे गोठ्यामध्ये झोपण्याची जागा दिसली, भय म्हणजे वाघापासून भय दिसलं आणि मैथुन म्हणजे बैलापासून मैथुन करता येईल हेही त्यांना दिसलं.
प्रत्येक वेळी असंच होत गेलं, घोड्याच्या वेळी असंच होत गेलं आणि मग मात्र ते ब्रह्मदेव विचारात पडले, की आता कोणता म्हणजे कसा देह तयार करावा? मी म्हणते तसं नेहमी, की बायका नेहमी हुशार असतात. ब्रह्मदेवाची पत्नी म्हणाली, की "तुम्ही तुमच्यासारखंच एक छोटं मॉडेल का नाही तयार करत?" म्हणून त्यांनी आपल्यासारखाच एक छोटा प्राणी निर्माण केला आणि तो म्हणजे मनुष्य देह धारण करणारा मनुष्य प्राणी निर्माण केला आणि तो केल्यानंतर मग त्यांनी सगळ्या देवतांना जायला सांगितलं आणि म्हणाला, "तुम्ही आता इथे जाऊन बसून बघा बरं." त्यावेळेला मात्र सगळेजण एकदम आनंदी झाले, खुश झाले आणि त्या देहामधनं आता काही आम्हाला बाहेर यावंसं वाटत नाही. हा देह मात्र अगदी उत्तम आहे, असं म्हणून त्यांनी सांगितलं. तर तो म्हणाला, "मग असं का बरं? इथे सुद्धा आहार, निद्रा, भयमैथुन दिसतंय ना तुम्हाला?" "हो, हो," म्हणे, "ते पण दिसतंय. पण याचबरोबर या देहामध्ये आम्हाला ज्याने निर्माण केलं, त्याला जाणण्याची शक्ती सुद्धा दिलेली आहे. त्याला कसं ओळखायचं, त्याच्यापर्यंत कसं जायचं, तो मार्ग कसा शोधायचा, या सगळ्या गोष्टी आम्हाला ह्याच्यातनं दिसतायत. म्हणून हा देह आम्हाला आवडलेला आहे." आणि मग अर्थातच आपण केलेल्या या छोट्या मॉडेलवरती ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या छोट्या प्राण्याला म्हणजे मनुष्य देहाला बुद्धी आणि हास्य यांचं वरदान दिलं, म्हणजे बोनस पॉइंट्स दिले आणि म्हणून भगवंतानी त्याला बुद्धी दिली आणि परमेश्वराला जाणण्याचं हे शरीर हे साधन आहे. त्याचा या नरदेहाने उपयोग करावा, त्याच्यासाठी प्रयत्न करावा असं सांगितलंय. तो जो परम अर्थ जाणायचा आहे, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट जाणायचं आहे, ते ह्याच देहातनं जाणता येतं, हे त्यांना लक्षात आलं आणि म्हणून ते म्हणाले, समर्थ म्हणतात, "धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. इतर देहांपेक्षा सुद्धा मनुष्य देह सगळी कामं व्यवस्थितपणे करू शकतो." परमार्थ प्राप्तीचं साधन तोच करू शकतो, कारण हा जो मनुष्य प्राणी त्यांनी निर्माण केला, मनुष्य प्राणीच म्हणतो बघा आपण काही वेळेला. कारण इथे अन्य प्राण्यांमध्ये जे दोष आहेत, ते सुद्धा मनुष्यामध्ये काही वेळेला येतात आणि तो प्राण्यांसारखा सुद्धा वागतो. जेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते, तेव्हा तो प्राण्यांसारखा सुद्धा वागतो आणि ज्यावेळेला त्याच्या मनामध्ये चांगले विचार येतात, तेव्हा तो देवासारखा सुद्धा वागतो. पण मनुष्य योनी ही श्रेष्ठ योनी आहे. त्याचं कारण देव योनी ही भोग योनी आहे. तिथे मुक्ती मिळत नाही, तिथे मोक्ष मिळत नाही. तसंच 184 ज्या बाकीच्या योनी आहेत, प्राणी, पक्षी वगैरे, इथे सुद्धा आपल्याला मोक्ष मिळत नाही, मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून हा धन्य धन्य नरदेहो देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि प्राण्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे, असा हा नरदेह आहे. म्हणून समर्थ त्याला धन्य धन्य हा नरदेहो म्हणतात आणि हीच त्याची अपूर्वता आहे. इथे समर्थांनी धन्य धन्य ही द्विरुक्ती केलेली आहे. या ओवीतच या संपूर्ण समासाचं सार आहे. इथे धन्य धन्य अशी द्विरुक्ती केलेली आहे. एखादी गोष्ट आपल्याला ठामपणे सांगायची असते किंवा ती मनावर बिंबवायची असते, तेव्हा आपण ती द्विरुक्ती करत असतो. उपनिषदात सुद्धा खंड म्हणा किंवा तो अध्याय म्हणा पूर्ण झाल्यानंतर द्विरुक्ती केली जाते, की असं आहे. अशा पद्धतीने ती द्विरुक्ती करून मग समाप्ती केली जाते. आपण साधं सावरकरांचं उदाहरण घेतलं, तर ते सुद्धा म्हणतात, "ने मजसी ने परत मातृभूमीला." हे म्हणताना "ने मजसी ने." ह्या "ने" या शब्दाची त्यांनी द्विरुक्ती केलेली आहे. कारण तिथे त्यांना ते महत्त्वाने पटवून द्यायचंय. तिथे त्यांची आर्तता आपल्याला लक्षात येते, की मला माझ्या मातृभूमीला घेऊन जा, ही ती ओढ लक्षात येते. त्यामुळे ही द्विरुक्ती तिथे केली जाते. तसंच परमार्थाचं उदाहरण द्यायचं झालं, तर हरिमुखे म्हणा अशी द्विरुक्ती ज्ञानदेव सुद्धा करतात. म्हणजे ते आपल्या मनावर बिंबवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. तसंच समर्थ म्हणतात, "धन्य धन्य हा नरदेव." मग जो तो धन्य आहे, हे जर आपल्याला कळतंय, तर ते सार्थकी लावणं आपलंच काम नाही का? आपण दाद देताना सुद्धा एखाद्या सभेमध्ये गाण्याला दाद देताना सुद्धा "वाह! वाह!" असं म्हणतो की नाही? म्हणजे ते जास्त आपण ॲप्रिशिएट केलं हे आपल्या लक्षात येतं. तसंच हा धन्य धन्य हा नरदेहो आहे. त्यामुळे याची अपूर्वताच काही वेगळी आहे. कारण 184 योनीमध्ये सुद्धा जे साध्य करता येत नाही, ते म्हणजे मोक्ष आणि मुक्ती.
ही आपल्याला याच जन्मामध्ये प्राप्त करता येते, कारण मनुष्य देह हे मोक्षाचं द्वार आहे. माणसाचा मेंदू जर आपण बघितला तर तो वजनाने आकाराने मोठा आहे त्याची इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे त्याची रचना सुद्धा विलक्षण आहे. माणसाला त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीच्या सहाय्याने अनेक कल्पना करता येतात. त्या कल्पनांचा विकासही करता येतो, पण त्याचबरोबर कल्पनातीतही होता येतं. म्हणजे त्या कल्पनांपासून पूर्णपणे बाजूला सुद्धा राहता येतं, कल्पनातीत होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी त्याला साध्य आहेत. त्यामुळे अंतर्यामी असणारं हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते जाणण्याचं किंवा ते अनुभवण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात, धन्य धन्य हा नरदेह. या नरदेहाचं समर्थांनी या समासामध्ये वर्णन केलेलं आहे, कारण तो परमार्थाचं साधन आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता 2 पासून ज्या 18 पर्यंत ओव्या आहेत त्या 18 ओव्यांमध्ये या नरदेहामुळे काय काय होऊ शकतं, आपल्याला काय काय प्राप्त करता येतं, त्याचा उपयोग आपल्याला भक्तीसाठी म्हणा किंवा परमार्थ मार्गावर जाण्यासाठी कसा करता येतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ओवी क्रमांक 2 ते 18. नरदेहामध्ये नराचा नारायण होता येतं, उत्तम गती प्राप्त करता येते. हे सर्व सांगताना ते 4थ्या ओवीमध्ये असं म्हणतात, एक तप करू लागले, एक योगाभ्यासी महाभले, एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती श्रीराम. म्हणजे इथे त्यांनी एक तप करू लागले, एक तप करू लागले, एक योगाभ्यासी झाले. थोडी ओवी चुकली म्हणताना आपण ती पुन्हा म्हणूया. एक तप करू लागले, एक योगाभ्यासी महाभले, एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न श्रीराम. एक तप करू लागले. कुणी ध्रुवासारखं अढळपद मिळवण्यासाठी तप केलं, तर कुणी प्रल्हादाचं सारखं तप करून राज्य मिळवलं, नाम स्वरूप असं त्यांनी तप केलं. कोणी योगाभ्यासी झाले, अनेक लोक हठयोगी झाले, काही योगाभ्यास करत होते, काही योगी झाले, काही सिद्ध साधक झाले, तर काही नाथपंथीय झाले, काही एक अभ्यास योगी वेदशास्त्री व्युत्पन्न झाले. जसं पंडित वामन पंडितांसारखे अनेक विद्वान लोक ज्यांनी त्या सगळ्या अभ्यास मार्गाने सर्व गोष्टी वेदांवरती शास्त्र संपन्न ज्ञान मिळवलेलं आहे, असे अनेक लोक होऊन गेले. तर पुढे ते म्हणतात 9व्या ओळीमध्ये, एक भयानकावरी बैसती, एक अचेतन चालविती, एक प्रेते उठविती, तपोबळे श्रीराम. एक भयानकावरी बैसती. भयानकावरी म्हणजे हिंस्र श्वापदांवर बसतात. आपल्याला चांगदेवांचं उदाहरण माहितीये की ते सुद्धा हातामध्ये सर्प घेऊन वाघावरती बसून असे ते ज्ञानदेवांना भेटायला आले होते. आणि त्यामुळे या सगळ्या प्राणी मात्रांवर माझी सत्ता आहे हा अहंकार त्यांनी त्यातनं आपल्याला दाखवून दिला होता. एक भयानकावरी बैसती, एक अचेतन चालवती. पण त्याच वेळे अचेतन असणाऱ्या भिंतीवरनं ज्ञानदेव सुद्धा आले. म्हणजे अचेतन गोष्टींना सुद्धा गती देणारे लोक ते सुद्धा ह्या साधन मार्गाने, म्हणजेच नरदेह हे आपलं साधन आहे, त्या साधनाचा उपयोग करून, हठयोग करून, तपश्चर्या करून अशा पद्धतीने ते अभ्यास योगाने सगळीकडे प्राप्त झालेले आहेत. ही सगळी कुणाला वाचा सिद्धी प्राप्त झाली आहे, कोणाला मनोसिद्धी प्राप्त झालेली आहे, कोणी एक प्रेते उठवती असं त्यांनी म्हटलंय. समर्थांनी प्रेत उठवलेलं आपल्याला माहितीच आहे की ते जे एका सवाष्णीला हातातल्या कंकण चुडा ज्यांच्या वाजत होता आणि त्यावेळेला समर्थ जर आपल्या आसनावरती ध्यानस्थ बसले होते आणि त्यावेळेला त्यांनी त्या सौभाग्यवती समजून डोळे मिटूनच तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. पण ती त्यावेळेला सती जायला निघाली होती. तेव्हा तिने विचारलं की अहो महाराज, तुम्ही मला हे काय देताय, हे जेव्हा हा कुठला आशीर्वाद, मी तर सती जायला निघाले. तेव्हा ते म्हणाले, हे तर रामाच्या तोंडचे शब्द आहेत, मी तर ध्यानाला बसलो होतो. असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या प्रेताला उठवलेलं आहे.
आणि मग ते ना अष्टपुत्रे असं नाव पडलं आणि त्यांना 8 पुत्र प्राप्त झाले. त्यातला पहिला त्यांनी समर्थांच्या चरणी अर्पण केलेले उद्धव स्वामी आहेत. म्हणजे मग अशा पद्धतीने समर्थांनी प्रेत उठवलेलं आहे. हे त्यांचा स्वतःचा अनुभव असं ते सांगत नाही, पण याआधी अनेक लोकांनी उठवलेले आहेत असं ते आपल्याला सांगतात. याचाच अर्थ अशा तऱ्हेने तपस साधना करण्यासाठी हा देह अनेकांनी वापरलेला आहे. आणि तर काही जण एक नवविधा भक्ती राजपंथे गेले असंही 13व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. अशा या सगळ्या 2 पासून 18 पर्यंतच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये कोणी भक्ती मार्गाने गेलं, कोणी ज्ञान मार्गाने गेलं, कोणी योग मार्गाने गेलं. आणि हे सगळं करताना कोणी नवविधा भक्ती मार्गाने गेलं, त्याही नवविधा भक्ती आपल्याला पुढे येणारच आहेत. आणि हे सगळं असताना त्यांना जे प्राप्त होतंय ते सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्य मुक्ती या सगळ्या मुक्ती त्याला त्याच्या त्याच्या तपसाधनेप्रमाणे मिळतायत. हे त्यांनी इथे दाखवून दिलं. आम्ही म्हणतो कुणी वैकुंठवासी झाले, कुणी कैलासवासी झाले, कुणी गोस्वामी झाले असंही म्हटलं झालं. म्हणजे ज्या ज्या देवांची जे जे उपासना त्यांनी केली या नरदेहाचे साधने, या साधनामुळे ज्यांनी जे उपासना केलेली आहे तर त्यांनी ज्यांनी विष्णूची उपासना केली ते वैकुंठवासी झाले, म्हणजे तिथेच जाऊन स्थिर राहिले. म्हणजेच त्यांनी सलोकता मुक्ती प्राप्त केली. कैलासाला जे प्राप्त झाले त्यांनी ती सलोकता प्राप्त केली. काहींनी समीपता प्राप्त केली की देवाच्या चरणाजवळ वास केला, तर काही जणांनी स्वरूपता त्याच्यासारखंच रूप धारण केलं. हे सगळं आपल्याला पुढे येणारच आहे नवविधा भक्तीमध्ये. मग हे सगळं असताना अशा तऱ्हेने अनेक प्रकारचे योग याग सगळं त्या लोकांनी केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी साधन हे मात्र नरदेहाचंच साधन त्यांनी वापरलेलं आहे. म्हणून आपण म्हटलं होतं की ह्या नरदेहाची रचनाच मोठी अपूर्व केलेली आहे की ज्यामुळे तो व्रत, वैकल्य, उपासना, साधना सगळं सहजपणे करू शकतो. अशा तऱ्हेने हे सगळे 2 ते 18 पर्यंत आपण या नरदेहाच्या साधनाने काय काय करू शकतो याचं फक्त वर्णन समर्थांनी इथे आपल्याला केलेलं आहे. आणि हे समर्थांनी वर्णन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, कोणी सारासार विचार केला, कोणी आत्मज्ञान प्राप्त केलं. हे सगळं करत असताना या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे असंही त्यांनी अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले असं 19व्या ओवीमध्ये ते म्हणतात. या नरदेहाचे संबंधे म्हणजे या नरदेहाच्या संबंधातून म्हणजे हे साधन असं समजून ह्या सगळ्यांनी हे जे काही प्राप्त केलेलं आहे त्यामुळे त्यांचा सगळा अहंभाव नष्ट झालेला आहे. अहंता मनाची निघून गेलेली आहे आणि पूर्णपणे अहम सोहम विसर्जित करून ते आपल्या स्वानंदामध्ये मग्न झालेले आहेत. म्हणून हे सगळं मावळून गेल्यानंतर स्वानंद प्राप्त होतो. ही सुद्धा याच देहामधली अपूर्वता आहे आणि ते याची जन्मी याची देहा ही मुक्ती मिळत असते, हे त्याचं आणखीन वैशिष्ट्य आहे. आणि हे सगळं केल्यानंतर ते म्हणतात की 21व्या ओवीमध्ये ते म्हणतात, पशुदेही नाही गती ऐसे सर्व ही बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम. आता देवयोनी सुद्धा भोगयोनी आहे. देवांना सुद्धा मुक्ती मिळायची असेल तर त्यांना आधी नरदेह प्राप्त करावा लागतो आणि त्या नरदेहातनच त्यांना मुक्ती मिळू शकते. म्हणून मी मगाशी म्हटलं की नरदेह हे मुक्तीचं द्वार आहे. त्यामुळे हे नरदेह ज्या वेळेला आम्हाला प्राप्त होतो त्यावेळेला तो म्हणून महत्वाचा आहे. बाकी 184 योनीमध्ये सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत नाही, देवयोनीमध्ये सुद्धा मिळत नाही. देवयोनी जर बघितली तर खरं म्हणजे आपल्यापेक्षा थोडी सुपिरियर आहे, आपल्यापेक्षा जास्त चांगली आहे, सत्वगुणी आहे. पण तरी सुद्धा नरदेह प्राप्त करून, म्हणून तर अर्जुनाला सुद्धा नरदेह प्राप्त करावा लागला, तेव्हाच तो नराचा नारायण होऊ शकला. अशी अनेक उदाहरणं आपल्या इथे आहेत. आणि मग ते पुढे म्हणतात की हा जो नरदेह जेव्हा प्राप्त झाला ना तेव्हापासूनच भगवंतानी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आम्ही बघतो, आम्हाला 2 डोळ्यांनी आम्ही बघतो, 2 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 हात आहेत, हे सगळं 2 ओठ आहेत. बघा कितीतरी गोष्टी आपल्याला 2-2 आहेत. पण 2-2 असल्या तेव्हाच म्हणजे भगवंतानी आपल्याला सांगितलंय की हा तुझा जन्म झाला ना तेव्हाच तुझ्यामध्ये द्वैत निर्माण केलेला आहे.
हे द्वैत निर्माण केले हे सांगण्याकरता या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये दोन दोन निर्माण केल्या. पण दोन डोळे असले तरी पाहतो एकच. असं नाही होत एका डोळ्याने एक दिसतं आणि एका डोळ्याने एक दिसतं, एका कानाने एक ऐकू येतं, दुसऱ्या कानाने भलतंच ऐकू येतं. तर केवढा गडबड गोंधळ झाला असता. पण तसं होत नाही. दोन डोळ्यांनी आपण एकच ऐकतो, दोन डोळ्यांनी आपण एकच पाहतो, दोन कानांनी आपण एकच ऐकतो. इतकंच नव्हे, दातांच्या वरच्या खालच्या ह्याच्यानी सुद्धा आपण एकच गोष्ट चावतो, घासच चावतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा एकत्व त्याच्यामध्ये निर्माण होतं. म्हणजे द्वैताकडनं आपल्याला अद्वैताकडचा प्रवास करायचा आहे, ह्याची सूचना खरं म्हणजे आपल्याला आधीपासूनच भगवंतानी दिलेली असते. आणि म्हणून हे सगळं आपल्याला द्वैताकडनं अद्वैताकडचा प्रवास करण्यासाठी नरदेह हे साधन आहे. आणि त्याच मार्गाने आपल्याला मुक्तीकडे जायचं आहे, असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलंय. आणि हे सगळं करत असताना ते म्हणतात, या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले श्रीराम. 18व्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, या नरदेहाचाच आधार घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ही निरनिराळी साधनं जी आहेत ती त्यांनीच केली जातात आणि हे सगळं नरदेहामुळेच शक्य होतं. मग तिथेच आपल्याला बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. त्यामुळे तत्वांचा विचार आपण तिथे करू शकतो. सार काय असार काय याचा विचार करू शकतो. आत्मा काय अनात्मा काय, आत्मा अनात्म विवेक आपण करू शकतो. आणि ही बुद्धी जी दिलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. या साधनेमुळे आपण याचा सारासार विचार करून, या तत्वाचा विचार करून आपण वेगवेगळ्या विद्या प्राप्त करतो. आणि यामुळे आपण तिथपर्यंत नरदेहाचे आधारे आपण सगळं बहुत सुटले या संपूर्ण चक्रामधनं, जन्म मृत्यूच्या चक्रामधनं आपण इथनं बाहेर पडलेलो आहोत. आता हे बोलणं आणि हसणं हे वरदान आपल्याला मिळालेलं आहे. पण नरदेह जे आहे ते जंक्शन आहे. मागच्या वेळी मी म्हटलं होतं की परमार्थाच्या गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत. असा आता आपण नक्कीच तिथपर्यंत पोहोचणार आहोत. पण तसं नाहीये बरं. हे ह्या स्टेशनवरती, ह्या नरदेह या जंक्शनवरती आपण उभं आहोत. आणि जंक्शनवरनं अनेक दिशेला अनेक गाड्या जात असतात. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. इथून सर्व गाड्या सुटतात. कोणत्या? पापाचीही गाडी सुटते, पुण्याचीही गाडी सुटते, नरकाचीही गाडी सुटते, स्वर्गाचीही गाडी सुटते. आपण कोणत्या गाडीत बसायचं याचा मात्र आपल्याला सारासार आत्मानात्म विचाराने, विवेकाने तो विचार करावा लागतो. कारण बुद्धी हे वरदान फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. त्यामुळे या मार्गाने आपल्याला जायचंय आणि म्हणून आपण तिथून सुरुवात करणार आहोत. कोणत्या गाडीत बसायचं हे आपण ठरवायचंय. मग त्याच्या लास्ट डेस्टिनेशनला नेऊन सोडायचं काम भगवंत करणार आहे. पण आपण पापाच्या गाडीत बसायचं का पुण्याच्या गाडीत बसायचं हे आपलं आपण ठरवायचंय. आणि ते बुद्धीच्या जोरावर ठरवायचंय. मग आपण मात्र काय करतो, ही बुद्धी जी आहे ती भलतीकडेच वापरतो. ती आपण स्वार्थाकरता वापरतो, आपलंच सगळं मिळवण्याकरता वापरतो. आणि हसणं जे आहे ते दुसऱ्याला हसण्याकरता वापरतो. या चुकीच्या मार्गाने न जाता आपल्या हास्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवावं आणि आपल्या बुद्धीने दुसऱ्याला उपयोगी पडावं, अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा नरदेह अत्यंत महत्वाचा आहे. आणि नुसताच महत्वाचा नाही, तर ते सारासार विचार करून त्यातून सुटण्यासाठी दिलेला आहे. पण पुढे 25व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, नरदेह हा स्वाधेन सहसा नव्हे पराधेन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा श्रीराम. म्हणजे नरदेह हा स्वाधेन. बघा, आपण कसं म्हणतो की नरदेह कसा आहे? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणजे हा नरदेह पराधीन आहे, आपल्या हातात काहीही नाही असं आपण दरवेळी म्हणतो की नाही. म्हणजे हा पराधीन आहे असं म्हणतो आपण. म्हणतो हा दैवाधीन आहे. आपल्याला कायम प्रत्येक गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. नाही, भगवंतावर अवलंबून राहावं लागतं. त्यांनी डोळे उघडले तर मी पाहीन, त्यांनी हाताला शक्ती दिली तर मी करीन.
पण हा पराधीन आहे असं आपण म्हणतो, ते दैवाच्या बाबतीमध्ये म्हणतो. समर्थ इथे बरोबर आपल्याला उलट सांगतात, नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, हे परमार्थाच्या दृष्टिकोनातनं सांगतात. असं का बरं ते म्हणतायत? तर साधी गोष्ट आहे की रोज देवदर्शनाला जायचं मी ठरवते, पण मी म्हणते ते काय झालं, अमकं तमकं झालं, काही नशिबातच नाही माझ्या. असं नाहीये. मी जर एखादी गोष्ट ठरवली तर ती मला करता येते. कारण कर्म, क्रिया करताना आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही. विचारांच्या जोरावरती आणि कार्यशक्तीवरती तो कार्य करू शकतो, जी कार्यशक्ती भगवंतानी आपल्याला दिलेली आहे. नरदेह हा स्वाधीन. आता उदाहरणार्थ जर कुत्र्याने ठरवलं की मला आता जायचंय देवळामध्ये रोज, तर तो जाऊ शकेल का? त्याच्या मालकाने जर त्याला बांधून ठेवला असेल तर तो जाऊ शकणार नाही. पण माणसाने जर ठरवलं की नाही, मी रोज देवाला जाऊन येणार, नमस्कार करणारच, तर तो करू शकतो. बसल्या बसल्या करू शकतो, उभं राहून करू शकतो, मनातल्या मनात करू शकतो. म्हणजे नरदेह हा स्वाधीन, परमार्थ मार्गासाठी हा आपल्या स्वाधीनच आहे. फक्त आपण करायचं का नाही हे आपल्याला ठरवावं लागतं आणि ते मनाचं सहाय्य आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, म्हणून परोपकारी जिजवून. हा नरदेह स्वार्थासाठी वापरू नका, तो परमार्थासाठी, परम अर्थासाठी तर वापराच. पण कोणत्या स्वार्थाचे वापरायचाच झाला तर कोणत्या स्वार्थासाठी वापरा? आत्महित या स्वार्थासाठी वापरा. आणि परोपकारासाठी चंदनासारखा झिजवून कीर्ती रूपे उरवावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय असतं, प्रसिद्धी ही आपल्याला पेज 3 वरनं पण मिळू शकते. प्रसिद्धी आपण सगळ्यांना आपलंच 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 कौतुक सांगत बसलो तरीही मिळू शकते. आपल्याला सगळ्या सिद्धी प्राप्त करणं अजिबात शक्य नाहीये. 8 प्रकारच्या सिद्धी आहेत ज्या आपल्याला परमार्थामध्ये साध्य करता येतात. अणिमा, महिमा, लघुमा, प्राप्ती, प्राकाश्य, ईशिता, वशिता आणि प्राकाम्य, अशा पद्धतीच्या ह्या 8 सिद्धी आहेत. या आपल्याला परमार्थ मार्गेच प्राप्त करता येतात. पण आम्हाला नेहमी हवी असते ती 9वी सिद्धी, म्हणजे प्रसिद्धी. ती आम्हाला हवी असते आणि त्याच्यासाठी आम्ही काहीही करतो. पण समर्थ इथे प्रसिद्धी रूपे उरवावे असं म्हणत नाहीत, कीर्ती रूपे उरावा असं म्हणतात. त्याचं कारण का? तर कीर्ती ही आपल्याला मिळवता येत नाही, ती लोकांकडनं आपल्याला मिळत असते. आणि म्हणून तो देह त्यांच्यासाठी झिजवला तर निश्चितपणे ती आपल्याला मिळते, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे आम्हीच आम्हाला बांधून घेतलेलं आहे, म्हणून आम्ही म्हणतो की हा नरदेह पराधीन आहे. पण आम्ही आम्हाला बांधलेलं नाहीच आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात, त्यांच्याकडे एक जण आला होता तेव्हा ते म्हणतात की मला या संसारातनं सोडवा तुम्ही. ते म्हणतात, अरे कुणी बांधलंय तुला या संसारामध्ये? तूच तुला बांधून घेतलेलं आहेस. पक्षी सुद्धा त्या तारेला घट्ट धरून बसतो दोन्ही हात आणि कोलांट्या उड्या खात त्या चक्रामध्ये अडकून राहतो आणि म्हणतो, या दोरीनी मला घट्ट धरलेलं आहे, या तारेनी मला घट्ट धरलेलं आहे. तर तसं नसतं. आपणच आपल्याला बांधून घेतलेलं आहे, म्हणून आम्हाला तसं वाटतं. अदरवाईज नरदेह हा स्वाधीन. पण त्या पद्धतीने आपण वागलं तर निश्चितपणे या नरदेहाचा आपल्याला फायदाच आहे आणि ते परमार्थाचं मार्ग आहे, दाखवणारा मार्ग आहे. त्यामुळे ही जी पाहण्याची शक्ती मी मगाशी म्हटलं की ह्या नरदेहामध्ये काय आहे, आम्ही प्रपंचामध्ये आम्हाला अडकवून टाकतो. कसं अडकवून टाकतो? तर पाचा गोंधळ म्हणजे हा प्रपंच आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय, पंचप्राण, पंचभूत, या सगळ्या पाचांचा गोंधळ जो आम्ही करतो ना. आम्हाला डोळे दिलेत कशासाठी? ते जे पाहण्यासाठी दिलेत ते न पाहता आम्ही भलतंच पाहतो. त्यावेळेला आमचे डोळे भलतीकडेच जातात. म्हणजे आम्ही त्या प्रपंचामध्ये गुंततो. आम्हाला डोळे दिलेले आहेत, ते वरचे चर्मचक्षु आहेत, ते महत्वाचे नाहीयेत. त्याच्या आतमध्ये जी प्रज्ञाबुद्धी दिलेली आहे, जी ज्ञानचक्षु उघडते, ते ज्ञानचक्षु महत्वाचे आहेत. तिथे जर आपण गेलो तर आपल्याला निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होतो आणि परमार्थासाठी चर्मचक्षु उपयोगी पडत नाहीत, ज्ञानचक्षु उपयोगी पडतात. हे आपल्याला प्रत्येक 5 ज्ञानेंद्रियातनं, 5 कर्मेंद्रियातनं समर्थ आपल्याला सांगत असतात. म्हणून या पाचांचा गोंधळ न करता आपण त्या पाचांचा समन्वय साधला पाहिजे, त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते नियंत्रण ठेवलं तर मात्र परमार्थाकडे आपण जाऊ शकतो.
असं त्यांनी सांगितलंय. आता या सगळ्या नरदेही लोकांमध्ये आपण जर प्रपंचामध्ये अडकून न राहता भगवंतांनी दिलेली बुद्धी, आपण प्रपंच परमार्थ प्रपंच घर दार या सगळ्या करता वापरतो. माझं घर असं म्हणून सगळं धरून बसतो. तर तसं न करता पैसा अडका या सगळ्यामध्ये आपण सगळं गुंतून जातो. ते आपल्या जीवन व्यवहारासाठी आवश्यक आहे तेवढं ते जरूर घ्यावं, पण त्या व्यतिरिक्त त्याच्याच आसक्तीमध्ये गुंतून राहू नये, हे समर्थांनी इथे सांगितलंय. आणि ते सांगताना ते समर्थ काही पुढच्या ओव्यांमध्ये, म्हणजे आधीच ते असं म्हणतात 34व्या ओवीमध्ये, मृत्तिका खणून घर केले ते माझे माझे ऐसे दृढ धरले. म्हणजे देह माझा आहे हे ते साधन आहे, त्या दृष्टिकोनातनं वापरणं आपल्याला गरजेचं आहे, हे सगळं मान्य आहे. आपल्याला प्रपंच, या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 भूत या सगळ्यांचा मेळ राखून योग्य तो समन्वय साधून, धर्म अर्थ काम मोक्ष याचा समन्वय तो साधून आपल्याला हे सगळं करायचं आहे, तर मग ते निश्चितच परमार्थाचं साधन होतं. पण मृत्तिका खणून घर केले ते माझे माझे ऐसे दृढची केले, असं पासून जी त्यांनी 34व्या ओवीपासून सुरुवात केलेली आहे, ती समस्त म्हणती आमुचे घर इथपर्यंत, म्हणजे 47 ओवीपर्यंत त्यांनी माझं घर असं जे म्हणतो ते घर नक्की कुणाचं आहे हे सांगण्याकरता त्यांनी पुढच्या ओव्या दिलेल्या आहेत. त्यातनं काही दाखले त्यांनी दिलेले आहेत. जसं 34 पासून सुरू करून 47 पर्यंत हे सांगितलंय. त्यातली 35वी जी ओवी आहे ती उदाहरण दाखल आपण घेऊया. तिथे मूषक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे, मक्षिका म्हणती घर आमुचे, निश्चयसी श्रीराम. म्हणजे मी म्हणतोय मी घर बांधलं, असं बांधलं तसं बांधलं, माझं घर आहे, माझी मुलं, माझा नवरा, माझी बायको, अशा पद्धतीने आम्ही राहतो आणि आमचं घर म्हणून आम्ही दुसऱ्यांना दाखवायला जातो. त्याच वेळेला मूषक म्हणती माझे घर, तिथनं कुठेतरी छोटासा उंदीर येतो आणि तो म्हणतो हे घर माझं सुद्धा आहे बरं. हळूहळू तिथे पाली यायला लागतात, त्या म्हणतात हे घर माझं सुद्धा आहे बरं का. माशा यायला लागतात, त्या म्हणतात मक्षिका म्हणती माझे घर, निश्चयसी, त्या सुद्धा निश्चयात्मक बुद्धीने सांगतात हे आमचं सुद्धा घर आहे. झुरळ आहेत, मुंग्या आहेत, पाली आहेत, डास आहे, ते सगळे म्हणतात हे घर आमचंच आहे. आणि उलट किड्या मुंगे वगैरे, मुंगी मुंगळे असे बारीक बारीक हे असतात ना, साखर ठेवली मुंग्या आल्या, मुंगळे आले, आपण असं म्हणतो ना, ते सुद्धा म्हणतात आमचंच घर आहे, आम्हालाच खायचं, इथे सगळं ठेवलेलं आहे, हे आमचंच घर आहे. म्हणजे इतकंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात हे किडे आणि ह्या मुंग्या आहेत ना, हे तर त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात, अरे बाबा तू मेल्यानंतर, म्हणजे आपल्यालाच सांगतात, तू मेल्यानंतर तुला जर इथनं कुणी उठवून बाहेर नेलं नाही, उठवून म्हणजे या देहाला तुझ्या बाहेर जर कुणी या घराच्या घेऊन गेलं नाही आणि इथेच ठेवलं, तर तुला सुद्धा आम्ही खाऊन टाकून नष्ट करून टाकू, हे घर आमचंच आहे. म्हणजे बघा, अशा या घराला आपण काय म्हणायचं, आणि या देहाला सुद्धा खाऊन टाकणाऱ्या असे जे किडा मुंगी आमच्या घरामध्ये राहतात, त्या देहाला तरी आमचं म्हणायचं का? ते देहाला तरी आमचं म्हणायचं का? याच्यासाठी सुद्धा समर्थ सांगतात, अरे घर तर तुझं नाहीच आहे, पण हा देह सुद्धा तू जिवंत आहेस तोपर्यंत तो सत्कारणी लाव, अदरवाईज तो देह सुद्धा तुझा नाहीये. कारण 51व्या ओळीमध्ये ते पुढे 47च्या पुढच्या ओळ्या आहेत त्या देहासाठी सांगितलेल्या आहेत. आणि तिथे ते म्हणतात, देह म्हणावे आपुले तरी ते बहुता कारणे निर्मिले, प्राणियांच्या माथा घर केले, उआ मस्तकी भक्षिती श्रीराम. 51व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, मी म्हणतो हा माझा देह आहे, मी म्हणजे अमक आहे, मी म्हणजे तमक आहे. हा देह तुझा आहे, तू जर तो परमार्थासाठी लावलास तर, त्या परोपकारासाठी झिजवलास तर. पण इथे ते म्हणतात स्वार्थासाठी, घरासाठी, माझं घर, माझा देह असं मी करत बसलास तर मात्र त्यांनी काय म्हणताय, देह म्हणावे आपुले तरी ते बहुता कारणे निर्मिले. अरे या देहाची निर्मिती सुद्धा अनेक गोष्टींकरता झालेली आहे. कुठे कुठे त्याचं प्राणियांच्या माथा घर केले, या माथा म्हणजे डोक्यावरती जे केस आहेत त्याच्यात उवा राहतात ना, त्या उवा सुद्धा म्हणतात अहो हे घर माझंच आहे.
अगदी याच्यामध्ये बारीक बारीक हे पिल्ले वगैरे ते घालतात. म्हणजे ते सुद्धा म्हणतात हे डोकं जे आहे ना ते काही त्याचं नाहीये, हे घर माझं आहे. म्हणजे त्या पोटात आपल्या जंत होतात बघा. किती गोष्टी आहेत. ते जंत म्हणतात हे घर माझंच आहे. म्हणजे ह्या देहाला आपुले म्हणावे तरी ते बहुता कारणे निर्मिले. म्हणजे इथे सुद्धा ते डोळ्यातल्या डोळ्यात सुद्धा काही वेळेला असे बारीकशी एक त्याला बारीक हे लागते, कीड लागते काही वेळेला डोळ्याला सुद्धा. ते सुद्धा त्यांनी सांगितलं. असं बारीक बारीक वर्णन समर्थांनी केलेलं आहे की डोक्यात उभा राहतात, पोटात जंत होतात, ते सुद्धा म्हणतात हे घर आमचं आहे. आणि त्याचप्रमाणे हे किडामुंगी असं म्हणतात की तू गेल्यावर तुला इथनं नेलं नाही तर ते सुद्धा आम्ही खाऊन टाकू. म्हणजे ते देह सुद्धा तुझा नाहीये असं ते आपल्याला सुचवतात सगळे. म्हणजे हा देह सुद्धा बहुता कारणे निर्मिला. मग जर तो त्यासाठी निर्मिला केला असेल तर आपण त्यांच्यासाठी राहायचं का? या देहाची योग्य ती निगा राखलीच पाहिजे. हे त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सांगितलेले दिनचर्या सांगितले. त्याच्यात काय करावं, काय खावं, काय प्यावं हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. मग तो देह जो आहे ना त्याला पण ऑइलिंग करायला लागतं ना. कारण हा देह जो आहे ते परमार्थाचं साधन म्हणून आपल्याला वापरायचं आहे. तर त्याचं ऑइलिंग करायचं असेल तर तो देह व्यवस्थित राहण्यासाठी ते करावंच लागतं. आणि तो कसा ठेवायचा, किती स्वच्छ ठेवायचा, कसा स्वच्छ ठेवायचा, आंतरबाह्य कसा शुद्ध करायचा, हे सर्व समर्थांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सांगतानाच ते असं म्हणतात खरं म्हणजे त्यातली जी मधल्या ओव्या मी मुद्दामून गाळलेत आणि त्या 25वी किंवा 24-25 या ओव्या मी मुद्दामून गाळलेल्या आहेत त्या आपण नंतर घेणार आहोत. कारण या सगळ्या देहाचं वर्णन, या घराचं वर्णन हे एका पाठोपाठ एक केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे घरही माझं नाही, हे देहही माझा नाही. जो देह त्याच्याकडनं मला साधन म्हणून मिळालाय तो साधन म्हणून मला वापरायचंय. अशा तऱ्हेने त्यांनी सांगताना हे जे घर मग आपल्याला असा प्रश्न पडतो की मग घर मी बांधायचंच नाही का? मग मी सुखात राहायचंच नाही का? असं बिलकुल समर्थांनी म्हटलेलं नाही. अगदी व्यवस्थित राहा, चांगलं राहा, छान दिसा, इतकंच नाही घर बांधा काही हरकत नाही, भरपूर पैसे कमवा असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. येणार आहे ते हळूहळू आपल्याला तिथपर्यंत नेणार आहे. पण आधी आपली ओळख आपल्याला करून घेता आली पाहिजे की नाही. त्यामुळे ते म्हणले घर बांधू नये असं नाहीये. आपल्या ह्याच्याप्रमाणे घर बांधायलाही हरकत नाही. हा देह आपल्याला मिळालाय तोही व्यवस्थित ठेवायला हरकत नाही, काहीच हरकत नाही. पण त्याच्यामधली आसक्ती बाजूला करा. कारण ते घरही एकदा सोडून जायचंय, हा देहही एकदा सोडून द्यायचंय. हे लक्षात ठेवून त्याचा वापर करा. आणि मग ते 50व्या ओवीमध्ये आपल्याला म्हणतात, ऐसी गृहाची स्थिती मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिवसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम. अशा तऱ्हेने हे जे सगळं त्यांनी सांगितलंय, हा देहही आपला नाही हे त्यांनी 60 ओव्यांपर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. जर परमार्थाकडे लावलं तर मात्र त्याचं सोनं होतं. आणि त्यापासून आपल्याला काय काय करता येतं हे त्यांनी सुरुवातीला आधी सांगितलं की हा नरदेह प्राप्त झाल्यावर आपल्याला काय काय करता येतं आणि नराचा नारायण कसा बनवता येतो. ते सुद्धा नारायणच होते. तेही नर म्हणून जन्माला आले, नारायण म्हणून जन्माला आले आणि तेही नराचा नारायणच झाले, रामस्वरूपच झाले, नारायणच होऊन गेले. मग हे आपल्याला होता येतं हे त्यांनी अनुभूतीने आपल्याला सांगितलेलं आहे. मग हे सगळं सांगताना ते असं म्हणतात, हा धन्य धन्य नरदेह आहे. ही सुरुवातीची ओवी आहे. आणि ही सुरुवातीची ओवी झाल्यानंतर शेवटच्या ओवीमध्ये ते म्हणतात, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. 61वी ओवी आहे. नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे श्रीराम. जन्म दिला आम्ही, जन्म आनंदात घालवला, खाओ पिओ मजा करो असं घालवलं. म्हणजे मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं काय? काहीच नाही, मृत्यूपंथेची गेला. हा जो देह आहे हा मृत्यूपंथे कसा जातो त्याचंही वर्णन समर्थांनी याच्या आधीच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे. आणि ते करताना त्यांनी त्या काळाप्रमाणे ते केलेलं आहे. ते म्हणतात रानातनं जाताना वाघच खाऊन टाकतो, बैल शिंगावरती घेतो. ही सगळी पूर्वीची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. किंवा रोगाने मृत्यू येतो, प्लेगची साथ आली, भराभर सगळेजण मरण पावतात. अशा पद्धतीने त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि पण आता सुद्धा
मृत्यूपंथाची जाती ह्यात काही बदल नाहीये, फक्त त्याची कारणं बदलली असतील. कोणी ऍक्सिडेंटमध्ये जातं, कोणी सुनामीमध्ये जातं, तर पूर्वी चोर बीर येत असत आणि ते मारत असत, आता अतिरेकी येतात आणि ते मारतात. म्हणजे वेगवेगळे कालाय तस्मै नमः, त्याप्रमाणे काळ बदललाय, मृत्यूची कारणं बदलली आहेत, पण मृत्यू येतोच आहे ना. कारण मृत्यू हेच तर सत्य आहे, हे ते आपल्याला सांगतायत. आणि जीवन जे आहे, नरदेह धन्य धन्य केव्हा येतो, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो जीवन काळ आहे, तो अत्यंत परमार्थ मार्गाने परमार्थाकडे नेला किंवा परोपकाराने त्याचा उपयोग करून घेतला तर ठीक आहे, नाही तर क्यारे नुमाया क्या किया, बीए हुए नोकरी की, बच्चे पैदा किए और मर गए. ही साधी सोपी गणिताची उत्तरं आहेत. पण तसं आपल्याला करायचं नाही. हा देह, नरदेह हा फार मोठ्या मुश्किली मिळतो आणि तो मुश्किलीने मिळणारा असा पाप पुण्य समान झाल्यावर नरदेह मिळतो असं म्हटलं जातं. नरदेह इतका सहजपणे आपल्याला मिळत नाही. मग पाप पुण्य समान होतं तेव्हाच नरदेह प्राप्त होतात. आणि तरी सुद्धा समर्थ आपल्याला, पुन्हा आपण थोडं मागे जाणार आहोत, हे सगळे नरदेहाची कथा झाल्यानंतर समर्थ असं म्हणतात की 29व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात, नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला, अथवा बधीर असला तरी निरूपण नाही श्रीराम. बघा, नरदेह मिळालाय पण तो अंध आहे, मुका आहे, बहिरा आहे. तर समर्थ म्हणतात निपटची वाया गेला, त्याचा काहीही उपयोग नाही. अशक्त आहे, रोगी आहे, पांगळा आहे, तो कार्य करूच शकत नाही. मुका असेल तर तो आशंका विचारू शकत नाही. म्हणजे अव्यंग शरीर जर आपल्याला मिळालं असेल, हातीपायी धड ज्याला म्हणतो, अत्यंत व्यवस्थित असं आपण जे शरीर मिळालं असेल, तर मात्र तो नक्कीच परमार्थासाठी वापरला पाहिजे, तो उपयोगात आणला पाहिजे. कारण अव्यंग नरदेह प्राप्त होणं यासारखं दुसरं नशीब नाही. अत्यंत उत्तम, काहीही कुठलंही व्यंग नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता इथे एक प्रश्न असा पडतो की ज्यांना व्यंग आहे त्यांनी मग परमार्थ साधना करायचीच नाही का? परमार्थ प्राप्तीसाठी काही करायचंच नाही का? उपासना वगैरे काही प्रयत्न करायचेच नाहीत का? समर्थांना असं म्हणायचंय की ज्यांना अव्यंग देह प्राप्त झालेला आहे, तो खरा सर्वांग सुंदर देह आहे आणि ते सर्वांग सुंदर साधन आहे, त्याचा उपयोग करा. पण अशी सुद्धा माणसं आहेत की ज्यांना ईश्वरी देणगी न वापरता मरून जातात. कारण ही ईश्वरी देणगी आहे, अव्यंग देह प्राप्त होणं ही ईश्वरी देणगी आहे. ही ईश्वरी देणगी मिळाली असलेली असून सुद्धा ते त्याचा वापर करत नाहीत. ह्यांना काय म्हणायचं? ते यांच्यासारखे मूर्ख हेच, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग आता प्रश्न आहे व्यंग लोकांचा. आता नरदेह अंध असला, पहिलीच ओवी त्यांनी म्हटले, पहिला भाग. असे आपल्याला विचार करण्यासारख्या बऱ्याच ओव्या ह्याच्यामध्ये आहेत. नरदेह अंध असला, आता गुलाब महाराज अंध होते की, मग गुलाब महाराजांनी परमार्थ साधना काय केली आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. अहो, ते अंध होते याच्यावर विश्वासच बसणार नाही. कारण ज्ञानेश्वरीवरती हात ठेवून अख्खी ज्ञानेश्वरी ज्यांची पाठ होती, ते ज्ञानेश्वरी वाचू शकत होते नुसता हात फिरून. अंध होते. मग समर्थ असं कसं काय म्हणतात, नरदेह अंधची असला तरी काही उपयोग नाही त्याचा? असं नाहीये, समर्थांना तसं म्हणायचंच नाहीये. नरदेह अंध असला तर गुलाब महाराज अंध होते, हे मी उदाहरण दिलं. अहो, त्यावेळेला काही ब्रेल लिपी वगैरे नव्हती. अंतश्चक्षु त्यांचे जागृत झालेले होते. हे आपण म्हणतो, म्हणायला सोपं आहे, पण ती त्यांची साधना होती. ते एकदा लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला गेले आणि पुस्तक आणायला गेल्यावर तो माणूस म्हणाला, हा अंध, याला काय वाचता येणार आहे? मला जरा ते पुस्तक हवंय, ते वाचायला हवंय, तेवढं तुम्ही द्याल का काढून? असं ते, मला वाचायला हवंय वगैरे म्हटल्यावर त्यांनी आपलं जरासं आपलं कपाट उघडल्याचा आवाज विवाज केला आणि तो म्हणला, नाही हो, ते पुस्तक नाही आमच्याकडे. आणि काय हा वाचणार, अंध तर दिसतोय. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नाही नाही, पुस्तक इथेच आहे, मला नक्की माहिती या लायब्ररीत पुस्तक आहे, मला जे हवंय ते. आता मला नाव आठवत नाही, पण हे आहे पुस्तक, असं त्यांनी सांगितलं. तो म्हणला, तर तुम्ही जाऊन बघू का जरा तिथे? तर तो म्हणला, बरं या. त्याने हात धरून त्या कपाटात जवळ दोन तीन कपाट आहे, ओळीने जा, तुम्हाला काय दिसणार आहे दार उघडून?
असं त्यांनी म्हटलं खरं, पण त्यांनी त्या पुस्तकाच्या वरनं हात फिरवला आणि हवं असलेलं पुस्तक काढून त्या माणसाला दिलं. हे पुस्तक नाव मी तुम्हाला सांगितलं होतं, हे मला हवंय. उद्या तुम्हाला आणून देतो. एका दिवसात हा पुस्तक वाचणार. म्हणजे बघा, सांगण्याचं तात्पर्य आहे, त्यांनी ते पुस्तक आणून दिल्यावर ते म्हणे, "आलं का बाबा वाचता? विचार म्हणले, तुला काय विचारायचं असलं तर मी सांगतो त्याची उत्तर." म्हणजे हे जे आहे, असं म्हटलं तर नरदेह अंध असला असं म्हणून चालेल का? अथवा थोटा असला, म्हणजे पुढे-पुढे त्यांनी दिलंय, अथवा मुका असला. आता ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात, "मुक्याने गुळ खादला, गोडी न ये सांगा याला." पण मुका असला तरी सुद्धा तो ते करू शकतो. मुक्तेश्वरांनी अख्खं महाभारत पर्व हे केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे, की जे मुके आहेत, पण त्यांनी भक्ती केलेली आहे. इतकंच कसं, अशक्त रोगी नासका असं पण म्हटलेलं आहे. अष्टवक्र आपल्याला माहिती आहे. अष्टवक्र त्यांनी विदेही जनकाला पूर्णपणे अष्टवक्र गीता सांगितली आहे. जनकाने त्याला लोटांगण घातलेलं आहे. मुक्ती, ज्ञान, वैराग्य मला सांगा एवढं म्हटल्याबरोबर त्यांनी ती पूर्ण गीता सांगितली, जी अष्टवक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे. मग पुढे ते म्हणतात, नरदेह असला मूर्ख. अहो, कल्याण स्वामींना सुद्धा सगळेजण ओझ्याचं गाढवच म्हणत होते. 2-2 किलो पुरण खातो आणि नुसतं ओझ्याचा गाढवासारखं पाण्याचे हंडे भरत राहतो. पण त्याची जेव्हा परीक्षा घेतली, त्यावेळेला आपल्याला माहितीच आहे, त्यांनी एकदा लिहिलेला दासबोध त्याचा मुखोद्गत झालेला होता. कारण त्यांनी त्या हृदयाच्या लेखणीने लिहिलेला होता, तो हृदयात साठवला होता. मग यांच्या या म्हणण्याला काय अर्थ उरला वाटतं. पण समर्थ मग एवढी उदाहरणं असताना असं का म्हणतात, की हा नरदेह काही उपयोगाचा नाही, मुके, बहिरे, आंधळे. असं यांना ते मुके, बहिरे, आंधळे म्हणतच नाहीये. डोळ्याचा उपयोग मी मगाशी जसं सांगितलं, त्या ज्ञानचक्षुचा उपयोग करा. डोळ्याचा उपयोग हे परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी करा. त्या अंतिम गंतव्य स्थानाकडे जाण्यासाठी करा. तो न करता भलतंच काहीतरी पाहण्याकडे करतात, त्यांना त्यांनी आंधळ म्हटलेलं आहे. परोपकार करण्यासाठी हे हात आपले वापरा, दान करण्यासाठी हे हात आपले वापरा. ते जो वापरत नाही त्यांना त्यांनी हाताने थोटा असं म्हटलेलं आहे. ज्यांना कानाने ऐकण्यासाठी परमेश्वराचं स्मरण करणं, चिंतन, त्याचं रूपगुणाचं वर्णन ते कोणी ऐकत नाहीये, त्यांना त्यांनी बहिरं म्हटलेलं आहे. त्यांनी या लोकांना म्हटलंच नाहीये मुके, बहिरे, आंधळे. त्यांच्या दृष्टीतून वेगळीच कल्पना त्यांनी मांडलेली आहे आणि ह्यांच्यासाठी ते हे सगळे आपल्या स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग करतात. वाईट कृत्य करण्यासाठी उपयोग करतात. परोपकाराचं, दानाचं ते नाव सुद्धा घेत नाहीत आणि ते सगळं ऐशो आरामात जगण्यामध्ये घालवतात. त्यांना त्यांनी अंधा, मुका, बहिरा वगैरे म्हटलेलं आहे. या दृष्टिकोनातनं त्यांनी ते म्हटलेलं असल्यामुळे नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी झिजवण. हे परोपकारी न झिजवता जे नरदेहाचं वापर करतात त्यांना त्यांनी थोटा, लंगडा, पांगळा, आंधळा असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं जगात ज्यांना उपलब्ध आहे, त्यांचं सर्वांग सुंदर शरीर जे आहे ते त्यांनी वापरावं असं त्यांनी सांगितलंय. मग रोग कुणाला, रोगी वगैरे पण म्हटलेलं आहे. मग रोग कुणाला होत नाहीत का? रोग होणारे सुद्धा संत आपल्याकडे आहेत. परमहंसांना कॅन्सर झाला होता. विवेकानंदांना मधुमेह होता. सूरदास गुलाब महाराज अंध होते, तर मुक्तेश्वर मुके होते. कुर्मदास पांगळे होते. मीराबाईंनी तर विषप्राशन केलं होतं. सीतेनी बंदिवास भोगला होता रावणाच्या ह्याच्यामध्ये. श्रीकृष्णांनी स्यमंतक मळण्याचा आळ त्याच्यावर आला होता. म्हणजे या सगळ्या देव किंवा संतांवरती सुद्धा अनेक प्रकारचे आरोप झालेले आहेत. त्यांना कष्ट भोगावे लागलेले आहेत, त्यांना दुःख आलेली आहेत आणि आपण म्हणायचं, मी एवढं देवाचं करते तरी माझ्याच नशिबी असं का? मी तेवढं देवाचं करते. अरे पण त्या देवाला सुद्धा ते भोगावं लागलेलं आहे. मग हा डांगोरा आपण कशासाठी पिटायचा? असा डांगोरा पिटणारा मुका नाही तर कोण? असं ते म्हणतायत, की हा डांगोरा पिटणं हेच चुकीचं आहे. मी देवाचं एवढं करते, मी देवाचं एवढं करते, मग देवाने माझ्यावर असं का करावं? अरे ते तुझे भोग आहेत. देवाचा काही याच्याशी संबंध नाही. उलट तू देवाकडे माग. त्यातनं तू कसा चतुराईने सुटलास स्यमंतक म्हणायच्या ह्याच्यातनं? सीतामाई कशी बाहेर पडली? ह्या सगळ्या गोष्टी, ती शक्ती तू मला दे आणि ती शक्ती आपल्याला परमार्थ मार्गामध्ये मिळते यात शंकाच नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात, म्हणून हा नरदेह श्रेष्ठ.
असा हा नरदेह श्रेष्ठ आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते सांगता सांगता ते पुढे आपल्याला जाऊन असं म्हणतात की हा जो नरदेह आहे त्याचा उपयोग चांगल्यासाठी घे. देह परमार्थी लाभले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. म्हणून इथे त्यांनी म्हटले परमार्थी लावावा. परमार्थ लावावा ह्याचा अर्थ प्रपंच सोडावा असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा उत्तम मेळ त्यांनी साधलेला आहे. त्यामुळे प्रपंचही करावा, परमार्थही करावा. तेही आपल्याला त्यांनी पुढे सांगितलंय. पहिला दशक हा फक्त स्तवनाचा दशक आहे. तिथे काय काय पेरणी केलीये ते फक्त त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगताना ते आपल्याला सांगतात, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. यातली ओवी नाहीये, त्यांच्या स्फुट प्रकरणातली आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असं ते का सांगतात आपल्याला? ते आपल्याला अशासाठी सांगतात, कोणतीही गोष्ट डोक्यावर ठेवायची झाली आणि ती घेऊन काही क्रिया करायची झाली तर बॅलन्स सांभाळावा लागतो. प्रपंच आणि परमार्थाचा बॅलन्स सांभाळावा लागतो. आपण खेडेगावातनं जर बघितलं, बाहेर गेलो आणि खेडेगावातनं बघितलं तर त्या हंडा एकावर एक अशा 3 हंडे घेऊन बायका 3-4 हंडे घेऊन खुशाल गप्पा मारतात इकडून इकडून बघत बघत. पण त्यांना ती इतकी सवय झालेली असते की त्यांचा बॅलन्स कुठेही चुकत नाही. तो बॅलन्स त्यांना सांभाळता येतो आणि ते गप्पा मारत जाऊ शकतात. म्हणजे गप्पा मारणं हा प्रपंच झाला आणि डोक्यावरचा बॅलन्स सांभाळणं हा परमार्थ झाला. म्हणजे हे प्रपंच आणि परमार्थाचं ते एकीकरण कसं करतात? देव शिरोधार्य जर धरला, देव मस्तकी धरावा, देव शिरोधार्य असेल तर नक्कीच आपल्याला प्रपंच आणि परमार्थ नेटकेपणाने करता येतो आणि नेटका करता करता फिका होत जातो. हे आपल्या लक्षातच राहत नाही, पण तेही समर्थ आपल्याला पुढे आठवण करून देतात. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं की हे जे डोकं आहे, हे मस्तक जे आहे या देहाचं, ते मस्तक म्हणजे ईश्वराचं कार्यालय आहे. हे ईश्वराचं कार्यालय आणि हे कपाळ जे आहे ते त्याचं मंत्रालय आहे. आणि मनबुद्धी हे त्या मंत्रालयाचे प्रमुख आहेत. आणि ही सर्व इंद्रिय आहेत ती तिथे कार्य करणारे कार्यकारी आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचं कार्य जर व्यवस्थित व्हायचं असेल, पाचा-पाचाचा गोंधळ घालायचा नसेल आणि या पाचा-पाचांचं योग्य नियंत्रण करायचं असेल तर या कार्यालयात असणारे मनबुद्धी व्यवस्थित असावे लागतात. हे मनबुद्धी व्यवस्थित असतील तर वरती जे मस्तकावरती देव ज्यांनी ठेवलेला आहे त्यांनी कितीही हलकल्लोळ केला तरी देव मात्र तिथे शांतपणे थांबतो. कारण त्याला माहिती असतं की शांत बसणारा लोक, म्हणून क्रिया जी करायची आहे ती त्यांनी म्हटलेलं आहे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. नुसती बडबड करायची नाही, हा सगळा बॅलन्स आपल्याला सांभाळायचा आहे. ईश्वराचं कार्यालय जे आहे ते नीट ठेवायचंय आणि मग आपल्याला हृदयापर्यंत तिथे यायचंय. आणि नुसतं हृदयापर्यंत यायचं नाहीये, कारण असं आहे, हा मनुष्य आहे तो अतिशय थोडक्यामध्ये आपण हे सगळं पाहतोय. पुढे या सगळ्याचं विश्लेषण येणार आहे की हे कार्यालय कसं आहे, हे मनबुद्धी कसं कार्य करतात, हे सगळं आपल्याला पुढे येणार आहे. पण त्याचप्रमाणे ही बुद्धी आणि हास्य, मगाशी जे मी म्हटलं हे बोनस मिळालेला आहे आपल्याला, व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. पण हा बुद्धी जी वापरतो तो स्वार्थासाठी वापरतो. त्यांनी ह्या ज्या वेळेला ह्या ब्रह्मांडामध्ये ही नरदेहाची निर्मिती केली आणि त्याला हे सगळं समजावून सांगितलं, पण त्यांनी ते सगळं स्वार्थाकरता वापरायला सुरुवात केली. आणि हे स्वार्थाकरता ज्या वेळेला वापरायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी म्हटलं, आता मी प्राण्यांवर सत्ता मिळवायला लागलो, सर्कस काढली, प्राण्यांवर माझी सत्ता आली, या पंचभूतांवरती सुद्धा माझी सत्ता आहे. मी पाणी अडवू शकतो, मी वायू अडवू शकतो, वायूचा वेगवेगळा उपयोग करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या आणि मी सगळ्याचा सत्ताधीश आहे असंच त्याला वाटायला लागलं आणि त्याला अहंकार व्हायला लागला. आणि तो म्हटला, कुणी निर्माण केलं? काय सांगताय तुम्ही? संत सांगायला लागले ना, अरे त्या देवानी निर्माण केलंय, त्याच्याकडे तुला जायचंय, तू काय हा अहंकार घेऊन बसला? मग कोण देव? कुठला देव? कोणी निर्माण केलं मला? एकदा बघूनच घेतो आणि त्यालाही माझ्याच कैयात आणतो की मी म्हणेल तसं त्यांनी वागलं पाहिजे असं त्याच्या मनात आलं. कुठे आहे तो भगवंत? बघू तरी एकदा त्याला शोधून. मीच शोधून काढतो. मग मात्र देवांना त्यांची मीटिंग बोलवायला लागली. त्यांनी ती सगळी मीटिंग बोलावली देवानी. अरे बाबा, हा आपल्याला शोधायला निघालाय, काही याचा भरोसाच नाहीये.
एवढं त्याला सगळं दिलं, त्याचा त्यांनी भलतीकडेच उपयोग केला. आता सांगता येत नाही, तो आपल्याला सुद्धा शोधून काढील. आपण कुठे लपायचं? असं देवांना प्रश्न पडला. आणि देव म्हणायला लागले, आपण असं करूया, उंच 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 आकाशामध्ये जाऊ. इतका आकाशात काही तो येणार नाही. तो आकाशात येऊच शकणार नाही. त्याला कुठे पंख दिलेत आपण? त्यांनी विमान तयार केलं, त्यांनी यान तयार केलं आणि तो आकाशात गेला. म्हणला, आला की रे हा आकाशात. आता आपण कुठे जायचं? आता आपण म्हणलं एकदम खाली जाऊ, समुद्रात जाऊ. म्हणून तो एकदम समुद्रात सगळे देव गेले की नको, हा आपल्याला शोधायला आलाय. म्हणून त्यांनी ते समुद्रामध्ये गेला. तिथे त्यांनी पाणबुडी आणि आणखीन खोल खोल जाणारी वाहनं शोधून काढली, पाणबुडी वगैरे शोधून काढली. आणि तो, त्याला श्वास घेता आला नाही तरी त्यांनी त्या मार्गाने सगळे शोध लावून तो खालपर्यंत गेला. तिथला शोध घ्यायला सुरुवात केली. आता मात्र पंचायत झाली, वर जाता येत नाही, खाली जाता येत नाही. आता आपण कुठे जायचं, कुठे जायचं, असं ज्या वेळेला त्याला प्रश्न पडला. आकाशात लपता येत नाही, खाली पाण्यात लपता येत नाही, हवेमध्ये लपता येत नाही, हवेतनं कुठे फिरता येत नाही, कारण हा आपल्याला शोधायला बसलाय आणि आपल्याला कह्यात आणू, असं तो म्हणलाय. त्यावेळेला देवच आहेत ते, पूर्णात पूर्णमिदम. त्यांनी थोडं आपल्याकडे राखून ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्यालाच सगळं माहिती, त्याच आपण छोटं मॉडेल, म्हणजे आपल्यामध्ये सगळं आहे. पण आपण पूर्णात पूर्णमिदम नाही आहोत. त्यामुळे तो पूर्ण आहे. त्यांनी त्याची शक्कल लढवली आणि तो म्हणाला, आता मी अशा ठिकाणी जाऊन बसतो की याला मी आयुष्यात कधी सापडणार नाही. हा मला बाहेरच शोधत राहील, मी त्याच्या हृदयातच जाऊन बसतो. मी त्याच्या हृदयातच जाऊन बसतो. त्याला आत डोकावता कधीच येत नाही. तो बाहेरच्याच जगाला भुलत राहील आणि जो आत डोकावेल आणि मला पाहील, त्याला मात्र मी त्याच्याच हृदयामध्ये स्थिर होईल. आणि त्यामुळे या हृदयामध्ये आपलाच भगवंत आतमध्ये जाऊन बसलाय आणि त्या आपल्या आत असलेल्या भगवंताला या नरदेहाच्या साधनाने आपल्याला शोधून काढायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकरूप करायचंय. हा सगळा मार्ग आपल्याला या दासबोधामधनं दाखवलेला आहे. त्याचा हा पहिला दशक, ज्याला आम्ही नित्याचा दशक म्हणतो, तो नित्याचा कसा आहे आणि पुढचा अनित्याचा कसा आहे, ते आपण पुढच्या दशकामध्ये बघणार आहोत. तो पुढचा अनित्याचा दशक आहे. पण हे नित्य काय आहे, अनित्य काय आहे, हेही आपण त्यानंतर बघणार आहोत. पण तोपर्यंत हा जो देव आपल्या हृदयामध्ये बसलाय, त्याचं जे नरदेह हे साधन आहे, ते साधनही आपल्याला व्यवस्थित ठेवायचंय, त्याचीही मशागत करायची आहे आणि त्या देवापर्यंत पोहोचायचंय. हा प्रवास आपण बघणार आहोत आणि त्याच्यासाठी अंतर्मुख व्हायचंय. पण आम्ही मात्र कायम बहिर्मुख असतो. ते बहिर्मुखाचं अंतर्मुख कसं व्हायचं, हेही समर्थ आपल्याला सांगणार आहेत, सोप्या भाषेत सांगणार आहेत. आणि ते करताना काही सोडावे न लगे, काही मांडावे न लगे, काही नाही. प्रपंच करा, परमार्थ करा, प्रपंच परमार्थ एकाग्रतेने करा, सगळं तुमचंच आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्यामुळे तो आपल्याला प्रापंचिकांना जास्त आवडतो. असा हा नरदेह आहे, ज्याला आम्ही सांभाळतो बाह्य रूपाने. पण ते सुद्धा आपल्याला कसं सांभाळायचं, हेही समर्थाने सांगितलेलं आहे. तो हा नरदेह खरोखरीच धन्य धन्य कसा आहे, हे आपल्याला पुढे शिकायचंय. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.